तर आता सकाळचे वाजले 6 आणि आज आम्ही लवकर उठलो आहे, कारण आंघोळ स्वयंपाक या सगळ्या गोष्टी व्हायला जरा टाईम लागतो. तर बाहेर गाणं लागले, जास्त व्हिडिओ नाही घेणार, 1 मिनिटाच्या आत संपवणार आहे. बाहेरचं वातावरण दाखवते, पूर्ण अंधार आहे आणि आमची बाया पण आज लवकर उठून बसली आहे. बाहेरचं कसं बघा, पूर्ण अंधार 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 आहे आणि आता मला चूल पेटवायचे आणि मीच नाही बरं का, सगळे लवकर उठले, ते सगळ्यांचा आवाज येतो आहे मला. या चल. तर आता माझं सगळं आवरून झालं आहे, साडी वगैरे घातलेत, बांगड्या पण घातल्यात. पुढच्या बांगड्या काढून ठेवल्यात, कारण प्रत्येक वस्तू धुताना ना मग त्याला पाणी लागते, उगाच कलर जायचा आणि छान वाटतात बांगड्या पण. गळ्यातलं वगैरे घातलं, आता फक्त पैंजण आणि जोडवं बिचवं काय म्हणतात ना, ते सगळं घालायचं आहे. ते मी स्वयंपाक करून झाल्यानंतर घालणार आहे, किंवा स्वयंपाक करत करत जसं मला टाईम भेटेल तसं घालणार आहे. ह्यांना मी लावलं आहे कुंकू वगैरे आणायला, ते राहून गेलं होतं या. बाकी सगळं सामान आणलेलं आहे. तर चला आता स्वयंपाकाला लागते, कारण ह्यांना मला डबा बनवून द्यायचा आहे आणि नंतर ना तो पोळा स्वयंपाक करायचा आहे. मी त्यांना म्हटलं होतं की जाऊ नका आजचे दिवस कामाला, पण ते काही तयार नाही आहेत. ते म्हणतात उद्या पण सुट्टी घ्यायला लागणार, मग आज पण नको. म्हटलं ठीक आहे, तुम्ही जावा. आणि सोनूला आंघोळ घालायचे आहे. आता पाणी लावणार आहे, पहिला ह्यांचा स्वयंपाक बनवणार आहे, तोपर्यंत त्याचं पाणी तापते. नंतर डाळ पलीकडे घालणार, भात इकडे घालणार, तिला आंघोळ घालून घेणार. हे सगळं सांगण्यापेक्षा तुमच्या संग शेअरच करते. करा पुढे कंटिन्यू. आणि स्टार्टिंगलाच करायचं होतं, आज मकर संक्रांत आहे, तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अजून काय बोलू, बस एवढंच बोलेन. तर चला भेटतो थोड्या वेळाने. इकडे यांच्यासाठी बेसन पोळ्या बनवायच्या चालल्या, तिकडे डाळ घातल्या, कुकरलाच लावून टाकले. कुकर काळा झालाय, पण मी काय बघणार नाही त्याच्याकडं, कारण मला पटपट उरकायचं आहे. तर इकडे 2-3 चपात्या केल्यात. ही काय वरचं खाऊनच जगणारी माणसं आहेत या, यांना काय आण नसलं तरी चालतंय. उरकते पटपट, कधी व्हायचं मला. तर इकडे ठेवलं आहे मी डाळीसाठी पाणी, आणि इकडे घेणार आहे आता चपात्या लाटून. आज दोन्ही चुले पेटवले ते, आणि इतकं चिरलं का नाही रात्रीत. मी ह्याला काल पोतारे पण दिलेलं, पण तरी पण चिरले. तर हे बोललं तर की आपण सिमेंट आणूया आणि डायरेक्ट अशी लिपूनच घेऊया चूल. तर चला आता पाणी आदान आलं आहे पाण्याला, मी टाकून घेते त्यात. आता डाळ भिजत घातलेली रात्री काय, आणि सोनू बसले तिकडे दात घासत. ह्यांना मी राहिलेलं सामान आणायला लावलं, ह्यांचा पत्त्या नाही अजून. आता कामावर जायचं टायमिंग झाला तरी हे अजून आलं नाही. काय काम सांगावंच, रात्री पण उशीर झालेला, अंधार झालेला बघितलेलं तुम्ही. आणि ही बाया मागं लागलेली आमच्या की मला घेऊन चाला, मला घेऊन चाला, म्हणून आम्ही रात्री गेलो नाही. आणि मी माझं पहिलंवालं मंगळसूत्र घातलं, हेच छान दिसते, दुसरं अजिबात कोणतं छान वाटत नाही. इतकी पोरगी येडे नाही. काय चाललं होतं, सूर्यदेवतेला पाणी घालायचं डोक्यावर आल्यावर. लाईट नाही या, त्यामुळे आता एक खलबुत्यात बारीक केलं बघा इथं दाखवतो. केवर दाखवते सगळे. अकरा वाजले ते लाईट पण नाही झाली या, कवा गेली लाईट. बळण सणासुदीची अशी करते, एरवर जात नाही अजिबात. तर माझा स्वयंपाक करून झाला आहे, आणि एवढ्या उन्हात मी स्वयंपाक केला. आता मला कसं तरी व्हायला लागलं आहे. गुळवणी घातली आहे, तिरकी झाली बघा.
आता हे भांडी घासायचे आहेत, कपडे धुवायचे आहेत, आवरायचं आहे. लय ऊन लागलं मला, नको वाटायला लागलेलं. धुणं धुवायचं पडले, अजून भांडे येते भरपूर, एक टब भरून भांडे येते. अशा अवतारात बसले होते मी स्वयंपाक करायला, कारण ऊन तेवढं लागत होतं. पाटणीला पण चटकं लागत होतं, उन्हाच्या झळ्या लागत होत्या. केस बिस विंचरली नाही, ती टोपी घातली आणि स्वयंपाक करून घेतला. आता काय करते, घरात सगळा पसारा नेऊन ठेवला, असंच सोनूनं न्यायला मदत केली या. तर ती सगळं कपाटाला लावून घेते. साडीचं पीस कापायचं आहे असून, टेलरीनं असून स्वतःच्या साडीला गोट पण मारला नाही मी. आजचा व्हिडिओ पण अपलोड करून ठेवला आहे, थंबनेल टायटल देण्या वाचून अपलोड पब्लिक करायचा राहून गेला आहे. असं वाटतं आता ना झोपावं, इतका कंटाळा आला आहे. खाल्लं नाही सकाळ धरणं काय, उपवास असल्यामुळं. चला आता, म्हटलं होतं पोळ्या वगैरे करताना शेअर करीन, पण नाही झालं करणं. असं वाटलं की खरंच गॅस भरून घ्यायला पाहिजे होता आजच्या दिवशी तरी, पण जाऊ द्या, कसं तरी पार पडलं या गोष्टीतनं. घेणार आहे उद्या परवा, येणार जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हा आणावं लागणार आहे भरून, कारण आता नाही होत मला चुलीवरती स्वयंपाक करणं. चला आता, अजून सूड घालायचं राहिल्यात, पाठीमागे घालते ती का नाही ती, आणि पीस कापते, घरातला आवरते, आणि नंतर मेकअप वगैरे करताना त्या गोष्टी शेअर करते तुमच्यासोबत. तर ना हेअरस्टाईल तर मी साधी केली, कारण तुम्हाला माहिती आहे मला दुसरं काही सूट करत नाही, त्यामुळे आपलं साधा पोप पडलाय आणि मागं असं काही केलंय. तर असं चला आता, मेकअप पण काय माझा नसतो, माझ्याकडे काय मेकअपचं प्रोडक्ट वगैरे नाही. तर ही वाली क्रीम फेअर अँड लवली, तर त्याच्यावरतीच तुम्हाला दाखवणार आहे कसा आहे मेकअप आहे माझा, जे आहे ते आहे. इतकं उशीर झालाय, 3 वाजा आल्या त्या, आता जायचं आहे. सोनूचं आवरून रेडी झाले मी, पहिल्यांदा तिचं आवरलं, नंतर ना मी माझं नंतर दाखवते. ती म्हणते मला दाखव. चक्कर यायला लागले मला आता. तिकडं वर वर जायचं हवेला. तुमचं पावडर झालं का नाही मला लावायला द्या. झालं तुला? मी एकदम साधी सिंपल साडी घालणार होती, पण म्हटलं नको, सगळ्या बायकांच्या चांगल्या असतात तर मी पण छान घालावं. तर हा ब्लाऊज पण मी पहिल्यांदाच घातला या शिवल्यापासून. ह्याच्या आधी घातलेला पण तो फक्त व्हिडिओ पुरता घालून बघितलेला, कसा दिसतोय तो शिवल्यानंतर ना. आणि मला सवय झाली आता अशा पब व्हायची, आणि छान पण वाटतो. तर बघा काय नाही लावलं, हे फेअर अँड लवली लावली, ही वाली क्रीम लावली, हिमालयाची त्यानं सरत थोबाड व्हायचं तरी बरं दिसायला लागलं, नाही तर आधी तुम्ही बघितलंच असेल कसं दिसत. आणि नंतर न लावणार होते, पण ती क्रीम गायब झाली आता. माझी कुठे गेली? ती नाही क्रीम, दुसरी वाली. सर माग ती ग्लो अँड लवली होती बरं का, त्याच्यानं चांगला ग्लो येतो, पण ती घावत नाही. आता काय नाही, पाऊंस पावडर. चला, एवढं 3च सामान लावलंय मी. नॉर्मल तर आपण क्रीम आणि पावडर लावतच असतं. माझ्याकडे फाउंडेशन आहे, पण मला नाही लावायचं, कारण त्यानं उगाच तोंड घाण दिसतं. ना ब्लश आहे ना काय आहे, साधं सिंपल. तोंड दिसेल बगळ्यावानी, मान दिसेल कावळ्यावानी. हां ओके. तर चला आता आयब्रोला थोडंसं रंगरंगोटी करून घेऊया. कारण माझ्या डार्क नाही आहे, म्हणजे थोड्या आहेत ना, त्यामुळं मला पेन्सिल वापरावी. रोज नाही वापरत बरं का, कुठं येता जाता तरच, नाही तर रोज अजिबात नाही वापरत. मी खूप छान हेअरस्टाईल करायचं ठरवलेलं, पण आज क्लिपा घावत नाही. त्या भरपूर सामान त्या दिवशी काढून ठेवलेलं, आज ते अजिबात सापडत नाही, गायब झाले म्हणजे ते. तर झालं आता, हे झालं. काजळ नाही लावणार मी, कारण आम्हाला ओढ्यातनं ह्याच्यातनं जायचं आहे, त्यामुळे नको काजळ. ते थोडंसं हे करते.
ओके, छान दिसते. आता टिकली, मेन करून टिकलीशिवाय सौंदर्य अधुरं राहतं ना, असं काहीतरी. ही वाली टिकली लावणार आहे मी. मला चंद्रकोर ही अजिबात आवडत नाही, हेच लावायला आवडतं. भरपूर सारे चंद्रकोर आहेत माझ्याकडे जे की सोनूला छान दिसतात, तर सोनूला त्याचा वापर करते मी. छान दिसते. टिकली लावायच्या का तुला? हा बघ, की लावत्या. चॉकलेट आहे, लाव. कासलं लावायचं एवढं मोठं? ह्याच्यात पण नाही. पोरींना पण सजवलं पाहिजे, पोरी पण महत्वाच्या आहेत त्या. तर झाला, लिपस्टिक माझ्याकडे होती बरं का, पण लिक्विडवाली होती ती मम्मीकडे राहिली, तर आता माझ्याकडे पर्याय नाही. लिप बाम शिवाय आणि मी ज्यांच्यासोबत जाणार आहे त्या कोणी लावणार नाही, तर मी पण बरोबर नाही दिसणार त्यात. तर चला आता हेच लावून घेते. काय करते मम्मी तुझी? बस एवढंच, काही नाही. हो, आणि हे वर थोडेसे नॉर्मल लावते, लिस्ट आहे माझ्याकडे. बस एवढंच लाल, बस. तर झालेला आहे माझा मेकअप. सिंदूर राहिला आहे आज. काजळ मला लाव वाटतं, छान दिसतं डोळ्यांना, पण काजळ नाही लावू शकत मी आज. सिंदूर ओके, दिसतोय का? तुम्हाला नसेल दिसत, पण मस्त लागलाय. तर झालेला आहे माझा मेकअप. अशा प्रकारे मी रेडी झाले. तुम्ही छान छान प्रोडक्ट वापरत असाल, माझ्याकडे तसं काय नाही. ज्यातनं आहे त्यात मी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एवढीच ज्वेलरी आणि एवढंच मला आवडतं, जास्त सटर घालायला आवडत नाही. ती मोहनमाळ वगैरे म्हणते ती आहे माझ्याकडे, पण नको. असंच छान दिसते, उगाच ते भरल्यासारखं वाटत. तर पण ट्राय करते घालून. माझी बाटली आहे ना स्वरा त्याच्यात. तर झालाय कसा व्हिडिओ फोटो काय काढायला भेटलेच नाहीत. व्हिडिओ काढायला चालले काय? एवढी चुरकुती पडणार नाही. आता आलोय गावातल्या मंदिरात. आमचं गाव काय लय मोठं नाही, एकदम छोटं आहे. हा,
एप्रिलमध्ये फुलं पडते ते का तेव्हा चालेल मी तेव्हा पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा लग्न झालं नव पण तू संध्याकाळची आलेली सकाळची आलेली का नाही. सकाळ ह्या वर्षी सकाळचं यायचं 5 वाजता आंघोळ करायच्या आणि यायचं बघ सकाळी करते किती असते अरे बाबा आमचा नैवेद्य त्यांनी कोणाकोणाच खायचं. थांब की मम्मी कशी मांडते बघू. चला आपल्या जपल्या तिकडं येते चला. कोणाचा तुमचा. आता घरी आले पहिल्यांदा पाणी पिले. अजून अर्धा स्वयंपाक राहिलाय तळण भजी वगैरे करायचं तर ते करायचं आहे. यांना फोन केला होता तरी म्हटलं 1 तास लागेल यायला म्हणजे आता वाजले 6:30 नाही सॉरी 6 वाजून 6 मिनटं झाली ती म्हणजे 7 वाजता त्यांना घरी यायला. भूक तर इतकी लागली ना काय सांगू. जाऊ देत आता वाट बघणार आहे तरी पण ते आल्यानंतर जेवणार आहे मी आधी एकटी नाही जेवणार. आणि असा होता माझा संक्रांतीचा लूक. कसा दिसतोय सांगा नक्कीच. नवऱ्यासोबत फोटो काढायला असंच ठेवणार आहे मी. संध्याकाळी फोटो काढीन त्यांच्यासोबत. आणि असा चुडा पण भरलाय. तर झालं आता स्वयंपाक केलेलं झाडलं बिडलं नव्हतं ते झाडून बिडून घेते. चूल पेटवते. भजी तळण तळते. भांडे आहेत कपडे आहेत कालचे कपडे अजून काढून नेले नाही तेव्हा ते पण कपडे अजून आणायचे आहेत मला. घड्या घालून ठेवायचे. घरातली अवस्था वेगळीच आहे. 17 साड्या काढलेल्या घालायसाठी त्या साड्या बेडवरती पडल्या. आ नाही कपडे बदलती ती पण माझ्यासोबत आलेली ना तर बघितलंयच तुम्ही कसा अवतार झाला होता तिचा. शर्ट बेडवर असेल की तर चला आता घेते आवरून. आता पप्पाचं तोंड दिसना. आता दिसतंय का. दिसतंय आता पाया पडताना दाखव. खाली खाली जळवा की पाय. तर चला आता भजी बिजी बनवली ते आता जेवायचं. आमटी गरम होत्या लगेच खाया बसायचं. लय भूक लागल्या तर आता 8 वाजायला आले. त्या 8 फक्त 10 मिनटं राहिले ते 8 वाजायला. आणि आमचं पतिदेव आलं नाही म्हणून आम्ही जेवण केलं नव्हतं. नीट वाग गोड बोल असं ते. चला आता मी तिकडे देते आता सासूबाई आणि सासऱ्यांना. तर चला आता आम्ही पण जेवण घेतो. पहिल्यांदा गोळवणी गरम करतो. हो त्यांना गोळवणी द्यायची राहिली विचारा पाहिजे का. तर आता मी जेवते बरं का. ही सगळी घाण इग्नोर करा कारण भूकच एवढी लागली आणि ही घाण नाही
ती चुलीमधनं उडालेलं फुकल्यावनं एवढं आहे, बाकी काही घाण नाही. आणि माझ्याकडून सांडलं आहे, दुसरं काय नाही. तर चला आता उपवास सोडते, उशीर झाला, लय उशीर झाला आहे. म्हणजे आता 8 वाजून गेले असतील. सकाळी काय खाल्लं नव्हतं, आता डायरेक्ट खाते. तर आता व्हिडिओ नंतर शूट करते, आधी खाऊन घेते. हां दाखवते. या जेवायला सगळेजण. हे बाया भास्कर. तर चला आता हा सगळा पोशाख काढते, जेवण करून झाले. आणि आता तिकडे साप निघालं होतं, ते मारायला गेले तोपर्यंत कुत्र्याने इकडे तेल खाऊन टाकलं सगळं. 2 दिवस स्वयंपाक झाला असता तेवढ्या तेलात माझा. पण जाऊ दे, आता खाल्ल्यानंतर खाल्लं. तर चला हे उतरवते. आणि हे बघा, खरं पाय माझं दुखतं तर का हिचं दुखतं सांगा, थांबा बॅक कॅमेरा दाखवत. हिचं पाय दुखतं तर या हिला मी म्हटलं होतं घरी थांब तू, माझ्यासोबत येऊ नको, तरी पण लय मोठी हवस यायची. आणि आता पप्पाला दाबाय सांगितलं, तर माझं पण दाबा. आणि इतकं गरम होत आहे बघा. अजून उन्हाळ्याला 2-3 महिने टाईम आहे, तोपर्यंत तिकडं पंखा सुरू झाला आहे आमचा. हां काय इकडे लाव, झोप ग. आता वरचा पण लावणार आहे, पण बाहेरची लाईट पण चालू ठेवावी लागते. तर फ्रीजचं काढेन आणि तिकडं वरचं लावून टाकेन, कारण अजिबात घरात बसूच वाटत नाही. एवढं गरम होतंय का नाही की बासच नकोच वाटतंय. दिवसभर तर दम निघाणं. आज तर अक्षरशः इतकं गरम झालं होतं का नाही. त्यात साडी घातली होती आणि असला झोजा, अर. आणि लाईट पण नव्हती. मला वाटते ना सकाळी 9ला का 10ला लाईट गेली, डायरेक्ट 1:45ला लाईट आली होती. सकाळ धरून लाईट पण नव्हती, लय वैताग आला होता. तर चला व्हिडिओ एंड करायचा राहून गेला. आजचा व्हिडिओ छोटा मोठा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मागच्या ब्लॉगला जसं प्रेम करते तसंच याही ब्लॉगला करचाल अशी आशा करते. आजचा ब्लॉग थांबवते. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. उद्या लय लोड आहे, आजचे धुणं भांडी पडले, आज काही घासलं नाही, उद्या घासणार आहे. जे आहे ते आहे, रिअल काय लपवायचं आहे तुमच्यापासून. तर चला बाय बाय. आणि उद्या काही जेवण बनवायचं नाही, कारण उद्या आहे गुरुवारी असतात आमच्या दोघांची उपवास. त्यामुळं जेवण बनवायचं टेन्शन मिटलंय. त्यामुळे उठल्या डायरेक्ट धुण्यावर आणि भांड्यावर तावा मारायचा. सोनू काय आहे ते खाणार आहे, बाकी आमच्यासाठी काही बनवणार नाही आहे. तर चला आजचा ब्लॉग समजून घ्या, जसा बनला असेल कारण व्हिडिओ जो घेत होता ती नवीन होती आणि तिला इतकं काही समजत नव्हती की कुठल्या अँगलनं घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे. त्यातनं मी चांगल्या क्लिपा घेतल्यात आणि ॲड केल्यात. आणि भरपूर मग तिनं वायपट घेतलं होतं, ते काही कामाचं पण नव्हतं, कारण त्यात आम्ही न दिसतं वेगळंच काहीतरी दिसायचं, त्यामुळे ते मी घेतलं नव्हतं. तर असं तुम्ही समजून घ्यायचा. आणि माझा मेकअप लुक आणि फोटो, मेकअप केला आणि फोटोच काढला ना, डायरेक्ट निघून गेलो. आणि रस्त्याने येताच बायकांनी मग हे कुंकवांचा राडा केला. मग चांगले असे फोटो काही काढायला भेटलं नाही. तर असलेच फोटो आहेत जे मी टाकेल व्हिडिओच्या पुढं. तर चला बाय बाय.